Hello students, we are already started superclass spices. In superclass spices divided into two classes. First class chondrichthyes and second class osteichthyes. In previous lecture we are studied class chondrichthyes. Today we are going to learn class osteichthyes. In class osteichthyes there are two words. Osteon means bone and isthus means fish. Bony fishes. ह्या ऑस्टिचथाईस क्लासमध्ये आपण बोनी फिशेस बघणार आहोत. मागच्या कॉन्ट्रिचथाईस क्लासमध्ये आपण कार्टिलेजिनस फिशेस बघितले होते. फर्स्ट वन, देर इज ए हॅबिटॅट. ॲक्वॅटिक आहेत, ऑल फिशेस ॲक्वॅटिकच असतात, पण हा जो क्लास आहे ऑस्टिचथाईस ह्याच्यामधले जे फिशेस आहेत ते फिशेस दोन्ही वॉटरमध्ये राहत असतात. म्हणजे दे आर प्रेझेंट इन बोथ मराईन अँड फ्रेश वॉटर. मीन्स दे आर लाईव्ह इन सी वॉटर अँड ऑल्सो इन फ्रेश वॉटर, दॅट इज रिवर, लेक, पॉन्ड. म्हणजेच ह्या ठिकाणी समुद्रामध्ये आणि गोड्या पाण्यामध्ये दोन्हीकडे राहणारे आहेत. पण आपण जो पाठीमागचा बघितला होता जो कार्टिलेजिनस फिशेस, कॉन्ट्रिचथाईसमधले जे फिशेस होते ते फक्त कसे होते, मराईन वॉटर, फक्त त्या ठिकाणी समुद्रामध्ये राहणारे फिशेस होते ते. नेक्स्ट, एंडोस्केलेटन, बोनी. आता ह्याच्यामध्ये जे एंडोस्केलेटन म्हणजे आतमध्ये जे स्केलेटन आहे ते कसं आहे, बोनी आहे. बोन्स हार्ड आहे ते, म्हणून त्याला बोनी म्हटलेलं आहे. पाठीमागच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं की सॉफ्ट बोन, कार्टिलेजिनस का म्हटलं होतं त्याला, कारण त्याच्यामध्ये सॉफ्ट बोन आहेत आणि म्हणून त्यांचं एंडोस्केलेटन कसं आहे, कार्टिलेजिनस. पण इथं एंडोस्केलेटन कसं आहे, बोनी आहे. आता तुम्ही त्या ठिकाणी क्लास कॉन्ट्रिचथाईस आणि क्लास ऑस्टिचथाईस जर कंपॅरेटिव्ह स्टडी केला तर तुम्हाला लक्षात राहायला खूप सोपं जातं ते. ओके. नेक्स्ट, एक्झोस्केलेटन. एक्झोस्केलेटन म्हणजे आता वरच्या बाजूला त्या ठिकाणी काय आहे तर स्केल्स असतात. फिशेसमध्ये वरच्या बाजूला स्केल्स असतात, त्याच्यामध्ये हा सायक्लॉइड अँड टेनॉइड स्केल्स आहेत. कसले आहेत, सायक्लॉइड अँड टेनॉइड स्केल. ह्याचे आकार वेगवेगळे असतात. सायक्लॉइडचा आकार वेगळा असतो आणि टेनॉइडचा थोडासा वेगळा असतो. देन माउथ. माउथ इज टर्मिनल इन पोझिशन. आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की माउथ कसं होतं, व्हेंट्रल साईडला होतं, खालच्या बाजूला माउथ होतं. पण इथं कसं आहे माउथ, टर्मिनल म्हणजे ह्या ठिकाणी पुढं आहे, इथं आहे. ही टर्मिनल बाजू म्हटली जाते. टर्मिनल म्हणजे समोरची बाजू. माउथ इज टर्मिनल इन पोझिशन. देन टू डॉर्सल फिन्स. नेक्स्ट बघा, टू डॉर्सल फिन्स, टेल और कॉडल फिन इज होमोसिरल. वरती टू डॉर्सल फिन्स आहेत, दोन डॉर्सल फिन्स आहेत. आणि जे कॉडल फिन आहे ते कसं आहे, त्याला टेल फिन असं म्हणतात. कॉडल फिन कसं आहे, होमोसिरल. होमोसिरल मीन्स दे आर टू इक्वल लोब्स. हा वरचा जो लोब आहे आणि हा जो खालचा लोब आहे हे दोन कसे आहेत, इक्वल आहेत, म्हणून याला सिमेट्रिकल सुद्धा म्हटलेलं आहे. पाठीमागच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं ते कसं होतं, हेटेरोसिरल म्हणजे त्या ठिकाणी एक लोब मोठा होता आणि एक लोब छोटा होता, म्हणून त्याला त्या ठिकाणी हेटेरोसिरल म्हटलं होतं. देन एअर ब्लॅडर प्रेझेंट टू मेंटेन बायन्सी. एअर ब्लॅडर ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, त्यामुळं ती थोडाफार वेळ त्या ठिकाणी पाण्यामध्ये थांबू शकतात स्विमिंग न करता, म्हणून त्याला म्हटलेलं आहे बायन्सी, म्हणजे तात्पुरत्या वेळेसाठी बॉडीला तरंगत ठेवू शकतात. दिस इज द बायन्सी. 4 pairs of gill slits covered with operculum. There are 4 pairs of gills. ह्याच्यामध्ये 4 पेअर म्हणजे इकडं 4 आणि पलीकडं 4 असे 4 पेअर्स म्हटलेले आहे. गिल स्लिट्स, दे आर कव्हर्ड विथ ऑपरक्युलम. च्यावरती त्या ठिकाणी एक फ्लॅपलेक स्ट्रक्चर असतं, त्याला ऑपरक्युलम म्हटलं जातं. एक टोपण असतं त्याला वरती. दिस इज द ऑपरक्युलम. क्लॅस्पर्स अब्सेंट.
आता आपण क्लॅस्पर्स म्हणजे काय गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितले. क्लॅस्पर्स इज द कॉप्युलेटरी ऑर्गन अँड these claspers are helps for the copulation and these are absent in the ostisthies fishes. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. फर्टिलायझेशन कसं आहे याच्यामध्ये एक्सटर्नल म्हणजे मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट हे बाहेर त्या ठिकाणी होतात आणि त्यामुळं त्यांचं फर्टिलायझेशन कसं आहे एक्सटर्नल. दीज फिशेस आर ओव्हीपॅरस. ओव्हीपॅरस दीज आर एग लेईंग फिशेस अँड सो दीज आर द ओव्हीपॅरस. ओके. देन एक्झाम्पल बॉम्बे डक्ट, लंग फिशेस, फ्लाइंग फिश, हिप्पोकॅम्पस, सी हॉर्स. हा थोडासा हॉर्ससारखा त्याचा आकार असतो म्हणून त्याला सी हॉर्स असं म्हटलं जातं. हिप्पोकार्पस. देन पॉम्प्रेट, लेबिओरोहिता, कटला, मागूर. ॲक्वेरियम फिशेस. ॲक्वेरियममध्ये ज्या ठिकाणी आपण एखादं काचेचं पेटी तयार करून त्याच्यामध्ये काही फिशेस आपण ठेवतो ते एकदम अट्रॅक्टिव्ह फिशेस असतात आणि कलर्समध्ये असतात ते फिशेस. हेही कसे असतात बोनी फिशेस असतात. मग त्याच्यामध्ये फायटिंग फिश, एंजल फिश वेगवेगळे फिशेस असतात बघा त्याच्यामध्ये. आणि हे सगळे ॲक्वेरियम फिशेस जे आहेत ते ऑस्टिस्थाईस क्लासमध्ये येतात. हे सगळे बोनी फिशेस आहेत. ह्याच्यातले काही जे आहेत फिशेस ते ह्या ठिकाणी फूड म्हणून यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल कटला आहे, रोहू आहे. काही फिशेस ह्या ठिकाणी ह्या ॲक्वेरियममध्ये असतात. आणि हे जे काही फिशेस आहेत ते त्या ठिकाणी समुद्रामधलेही फूड म्हणून पॉम्प्रेट ज्याला आपण ह्या ठिकाणी पापलेट म्हणतो ते पॉम्प्रेट फिशेस हे ह्या ठिकाणी फूड म्हणून यूज केले जातात. म्हणून हे इकॉनॉमिकली सुद्धा ह्याचं व्हॅल्यू आहे ह्या फिशेसचं. ओके. थँक्यू. बघा परत एकदा आपण काय काय बघितलं याच्यामध्ये. क्लास ऑस्टिस्थेइसमध्ये ऑस्टिऑन मीन्स बोन, इस्थस मीन्स फिश, हॅबिटॅट ॲक्वॅटिक मीन्स दे आर प्रेझेंट इन मराईन अँड फ्रेश वॉटर बोथ. दोन्ही कडं आहे त्यांचं. एंडोस्केलेटन बोनी आहे. एक्झोस्केलेटन वरती म्हणजे वरती कसले स्केल्स असतात तर सायक्लॉइड अँड टेनॉइड स्केल्स. माउथ टर्मिनल इन पोझिशन. 2 डॉर्सल fins and caudal fin is homocerial or symmetrical, equal lobes. Air bladder present and it helps for the buoyancy, maintain buoyancy. 4 pairs of gill slits and they are covered with operculum. Claspers हे असं असतं. क्लॅस्पर्स पाठीमागं ते absent आहेत क्लॅस्पर्स. फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे. फिशेस कसे आहेत ओव्हीपॅरस आहेत. आणि त्याचे एक्झाम्पल्स. द एक्झाम्पल्स ऑफ ऑस्टिस्थाईस. फर्स्ट बॉम्बे डक्ट, ड्राईड बॉम्बे डक्ट, लंग फिशेस, फ्लाइंग फिश. नेक्स्ट वन हिप्पोकॅम्पस, इट्स ऑल्सो कॉल्ड एज द सी हॉर्स. पॉम्प्रेट, पॉम्प्लेट मासा म्हणतो आपण याला. नेक्स्ट वन लेबिओरोहिता, कटला. This is the comparison between Labiorohita and Katla. Magur. Next one aquarium fishes. One is the fighting fish, angel fish. These are the very attractive fishes.